हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राच्या समग्र भूगोलविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राचा समग्र भूगोल पाहताना आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, त्याचे जिल्हावार विभाजन, नैसर्गिक सीमा, त्याच्या राजकीय सीमा आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तसेच त्याचे भारतामधील स्थानही पाहणार आहोत. हे सर्व पाहण्याआधी महाराष्ट्र राज्याची स्थापना कशी झाली हे थोडक्यात पाहून घेऊ. 1951 मध्ये मुंबई राज्यात एकूण 28 जिल्हे होते. त्यामध्ये सध्याच्या गुजरातमधील 12 जिल्हे, सध्याच्या महाराष्ट्रातील 12 जिल्हे आणि सध्याच्या कर्नाटकामधील 4 जिल्हे असे होते. तर सध्याच्या गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळून 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. त्यावेळा मुंबई राज्यामधील पूर्वीची राज्य होती सौराष्ट्र आणि कच्छ. त्यामध्ये कोकणमधील ठाणे, कुलाबा, रत्नागिरी आणि मुंबई, तर दख्खनमधील धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होता. हे जिल्हे द्विभाषिक मुंबई राज्यात मोडायचे. परंतु 1 मे 1960 रोजी सध्याच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यामध्ये मध्य प्रांतातून व हैदराबाद राज्यातून मराठवाडा मुंबईला जोडला गेला होता. गुजरात हा मुंबईपासून पूर्णपणे वेगळा केला गेला. 1960 साली स्थापन झालेल्या महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग आणि 26 जिल्हे होते. या प्रशासकीय विभागांची आणि या जिल्ह्यांची सविस्तर अशी माहिती आपण पुढे घेणार आहोत. आता आपण पाहू महाराष्ट्राचे स्थान. भारतामधील 29 घटक राज्यापैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. भारताच्या मध्यवर्ती भागामध्ये महाराष्ट्र राज्य असून उत्तर भारत व दक्षिण भारतास एकत्रित आणणारी विशाल भूमी असेही महाराष्ट्राला म्हटले जाते. महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार 15.8 अंश उत्तर ते 12.1 अंश उत्तर असा आहे. तर रेखावृत्ती विस्तार 72.36 अंश पूर्व ते 80.9 अंश पूर्व रेखांश या दरम्यान आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा राजस्थान, मध्य प्रदेश यानंतर देशात 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राने देशाच्या क्षेत्रफळाच्या 9.36% इतके मोठे क्षेत्रफळ व्यापलेले आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्राची रुंदी ही उत्तर दक्षिण 700 किलोमीटर आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राला लांब अशी किनारपट्टी लाभलेली आहे, ज्याची लांबी 720 किलोमीटर एवढी आहे. आता आपण पाहूया महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. महाराष्ट्राच्या वायव्येस सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्रमी टेकड्या आहेत. तर महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वत, तर त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत. महाराष्ट्राच्या ईशान्येस दरेकसा टेकड्या, तर पूर्वेस चिरोल टेकड्या आहेत आणि भामरागड डोंगर आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील दमणगंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे. या झाल्या महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. आता आपण पाहूया महाराष्ट्राच्या राजकीय सीमा. महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा लागतात. त्यापैकी सर्वात लांब सीमा मध्य प्रदेश बरोबर असून सर्वात कमी सीमा गोवा या राज्याबरोबर आहे. तसेच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात सीमाही लागते. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्याला ठाणे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यांच्या सरहद्दी भिडतात. तर केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीशी ठाणे जिल्ह्याची सरहद्द आहे. उत्तरेकडे मध्य प्रदेश बरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांच्या सरहद्दी लागतात. तर पूर्वेकडे छत्तीसगड राज्याशी गोंदिया व गडचिरोली या 2 जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत. आग्नेयेला आंध्र प्रदेश राज्याशी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दी लागतात. तर दक्षिणेला कर्नाटकाला कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड
या जिल्ह्यांच्या सरहद्दी लागतात. आणि शेवटी अगदी दक्षिणेस गोवा राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरहद्द आहे. तर हे झाली महाराष्ट्राची राजकीय सीमा. आता आपण पाहूया महाराष्ट्राचे जिल्हावार विभाजन. जे 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा फक्त 26 जिल्हे होते, परंतु आज 36 जिल्हे आहेत. जे नवीन 10 जिल्हे झाले त्याची स्थापना यामध्ये आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम 1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली. हा जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातून वेगळा झाला होता. याच रोजी म्हणजे 1 मे 1981 रोजीच जालना जिल्ह्याची स्थापना झाली होती. जालना हा औरंगाबाद जिल्ह्यातून वेगळा झाला होता. तर 16 ऑगस्ट 1982 रोजी लातूर या जिल्ह्याची स्थापना झाली होती. लातूर हा उस्मानाबाद मधून वेगळा झालेला आहे. 26 ऑगस्ट 1982 रोजी गडचिरोलीची स्थापना झाली. गडचिरोली ही चंद्रपूर या राज्यातून वेगळी झालेली आहे. 4 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबई उपनगर या जिल्ह्याची स्थापना झाली. मुंबई उपनगर ही त्यावेळेच्या बृहन्मुंबई या जिल्ह्यातून वेगळी झालेली आहे. 1 जुलै 1998 या दिवशी दोन जिल्ह्यांची स्थापना झाली, वाशिम आणि नंदुरबार. यापैकी वाशिम हा जिल्हा अकोला जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे, तर नंदुरबार हा धुळे जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे. यानंतर एकाच दिवशी म्हणजे 1 मे 1999 रोजी 3 जिल्ह्यांची स्थापना झाली, ते म्हणजे हिंगोली, गोंदिया. यानंतर 1 मे 1999 रोजी एकाच दिवशी 2 जिल्ह्यांची स्थापना झाली, त्यामध्ये हिंगोली आणि गोंदिया यांचा समावेश आहे. 1 मे 1999 रोजीच हिंगोली ही परभणीमधून वेगळी झाली, तर 1 मे 1999 रोजीच गोंदिया हा भंडारा जिल्ह्यातून वेगळा झाला. आणि सर्वात नवीन जिल्हा म्हणजे पालघर. पालघर या जिल्ह्याची स्थापना 1 ऑगस्ट 2014 रोजी झाली. पालघर हा जिल्हा ठाणेमधून वेगळा झालेला आहे आणि सध्या दादरा नगर हवेलीशी पालघर या जिल्ह्याची सीमा लागते. हे पाहिलं आपण महाराष्ट्राचे जिल्हा विभाजन. यानंतर आपण पाहू महाराष्ट्राचे जिल्हा विभाजन व प्रशासकीय विभाग. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग होते, परंतु आज 6 प्रशासकीय विभाग व 12 उपविभाग आहेत. त्यापैकी सर्वात मोठा विभाग हा औरंगाबाद विभाग आहे, ज्यामध्ये 8 जिल्हे आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभागाची आपण माहिती घेऊ. त्यापैकी पहिला आहे कोकण. कोकण या प्रशासकीय विभागामध्ये ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर यानंतर आहे पुणे. पुणे या प्रशासकीय विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. तिसरा जो प्रशासकीय विभाग आहे तो आहे नाशिक. नाशिकमध्ये अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. यानंतरचा आहे औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभाग हा महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागापैकी सर्वात मोठा आहे, ज्यामध्ये 8 जिल्हे मोडतात. याला मराठवाडा असेही म्हटले जाते. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. यानंतरचा जो 5वा प्रशासकीय विभाग आहे तो आहे अमरावती. यानंतर जो 5वा प्रशासकीय विभाग आहे तो आहे अमरावती. अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. यानंतर शेवटचा जो प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे नागपूर. नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. ही माहिती घेतली आपण महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागाविषयी. आता आपण पाहूया राज्यातील काही भागातील वैशिष्ट्यपूर्ण नावे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा जो सखल प्रदेश आहे त्याला कोकण असे म्हटले जाते. तर कोकणचे प्राचीन नाव अपरांत असे आहे. सह्याद्रीच्या पायथ्यालगतचा जो कोकणचा भाग आहे त्याला तळ म्हणतात. कोकण, सह्याद्री माथा तसेच त्याच्या लगतचा
पूर्वेकडील भाग मावळ या नावाने ओळखला जातो. तसेच सह्याद्रीच्या पूर्वेकडील पठाराचा पश्चिम भाग हा देश या नावाने ओळखला जातो. यानंतर आपण पाहू राज्यातील काही भागातील वैशिष्ट्यपूर्ण नावे. औरंगाबाद विभागातील जे 8 जिल्हे आहेत त्यांना मराठवाडा असे म्हटले जाते. तर विदर्भाचा जो पूर्व भाग आहे त्याला झाडी, तर मध्य व पश्चिम भाग यांना वराड प्रांत असे म्हटले जाते. पुणे विभागातील जिल्हे व नाशिक आणि अहमदनगर यामुळे बनणारा जो भाग आहे त्याला पश्चिम महाराष्ट्र असे म्हटले जाते. तर जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यांनी मिळून जो बनणारा भाग आहे त्याला खानदेश असे म्हटले जाते. तर आता आपण महाराष्ट्राविषयी थोडी माहिती घेतली, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र प्रशासकीय विभाग, जिल्हा विभाजन, नैसर्गिक सीमा, राजकीय सीमा, क्षेत्रफळ आणि स्थान याविषयी माहिती घेतली. याचा जो दुसरा भाग आहे त्यामध्ये आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राचे हवामान, वनस्पती जीवन, उद्योग, संपत्ती अभयारण्य तसेच राष्ट्रीय उद्याने व वनस्पती जीवन याची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.